टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। कौसारी वाळेखिंडी रस्त्याचा वाद पुन्हा पेटला। कोर्ट तहसीलदारांच्या आदेशानंतरही रस्ता खुला करण्यास अडथळा, राजकीय हस्तक्षेपाचा आरोप, तणावपूर्ण वातावरण। जत तालुक्यातील कौसारी ते वाळेखिंडी या महत्त्वाच्या रस्त्याचा अनेक वर्षापासून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच तहसीलदार जत यांच्या निर्देशानुसार हा संबंधित रस्ता खुला करण्याची कार्यवाही सुरू असताना काही राजकीय व्यक्तींनी हस्तक्षेप करून ही प्रक्रिया थांबवल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होतीये। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित रस्ता यापूर्वीही 2 ते 3 वेळा प्रशासनाकडून खुला करण्यात आला होता, मात्र प्रत्येक वेळी काही कारणामुळे पुन्हा अडथळे निर्माण झाल्यानं हा प्रश्न कायमच प्रलंबित राहिलाय। सुमारे 20 ते 25 वर्षापासून सुरू असलेल्या या वादामुळे ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून न्यायालयीन लढाई ही दीर्घकाळ सुरू आहे। या प्रकरणात कौसारी येथील करांडे व सांगोलकर या 2 पक्षांमध्ये वाद सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। रस्ता खुला करण्याच्या कार्यवाही दरम्यान दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये तीव्र वाद झाल्यानं वातावरण अधिकच तापले। परिस्थिती पाहता कोणत्याही क्षणी मारामारी अथवा गंभीर अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार कौसारी गावातील 4 वर्षातील गुन्हेगारी घटनांचा आढावा घेतल्यास गावात वारंवार निर्माण होणारे तणावाचे वातावरण आणि कायदा सुव्यवस्थेची समस्या गंभीर असल्याचं दिसून येत आहे। यामुळे प्रशासनानं या प्रकरणाकडे अत्यंत संवेदनशीलतेनं पाहून कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांकडून होती। दरम्यान न्यायालयाचे आदेश, महसूल प्रशासनाची भूमिका आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेता पोलीस बंदोबस्त वाढवून रस्ता खुला करण्याची कार्यवाही निष्पक्षपणे पूर्ण करावी, तसेच कोणत्याही प्रकारच्या राजकीय दबावाला बळी न पडता कायद्याचं पालन करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होतीये। या संपूर्ण प्रकरणाकडे आता तालुक्याचं लक्ष लागले असून प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष केंद्रित